आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भाजपा आमदार प्रसाद लाड यांना जीव मारण्याची धमकी। नांदेडच्या दत्ता नलावडे नावाच्या तरुणाकडून धमकी। या संदर्भात पोलीस संचालकांना तक्रार केल्याची लाड यांची माहिती। सातत्याने 2-3 दिवस दत्ता पाटील नावाचा नांदेडचा युवक असल्याचं सांगून मला धमक्या, शिवीगाळ, बदनामी हे खूप प्रकार चालले होते। त्यामुळे काल संध्याकाळी मी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडमना तक्रार केली। 9 मार्चला शरद पवार बारामती लोकसभेचे रणशिंग फुंकणार। शरद पवारांची 9 मार्चला भोर तालुक्यामध्ये जाहीर सभा। काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंची माहिती। आम्ही पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे 24 तास जनतेला माहिती असतं। सोशल मीडिया वापरावरील अजित पवार रुपाली चाकणकर यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर। अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी मैदानात। 5 आणि 6 तारखेला बारामतीमधल्या गावांना भेटी देणार। सोलापूरच्या माडामधून तिकीट कोणालाही मिळो त्याचा प्रचार करणार, तर मला उमेदवारी मिळाल्यास मोहिते पाटलांना सोबत घेऊन चालणार, रणजितसिंह निंबाळकरांचं वक्तव्य। उमेदवार दिल त्याची कमळ ज्याच्यामध्ये हसणार त्याच्याबरोबर त्याला डोक्यावर घेऊन आम्ही असणार आहे आणि ज्याला पार्टी ज्याला उमेदवारी देईल त्याचं आम्ही निष्ठेने काम करू। मी लोकसभेचा उमेदवार असेल तर मोहिते पाटील असतील किंवा सर्व असतील, सर्वांना बरोबर घेऊनच मी जाणार आहे। राहुल गांधींची 16 मार्चला ठाण्यामध्ये सभा। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 15 आणि 16 मार्चला ठाण्यातून जाणार। यात्रेचं नियोजन करण्याच्या बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांना सूचना। रत्नागिरीच्या बालसू सोलगाव ग्रामस्थांकडून महत्त्वाची घोषणा। निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये रिफायनरी विरोधी भूमिका घेण्याचं आवाहन। मवियानं जाहीरनाम्यामध्ये भूमिका न घेतल्यास रिफायनरी संघटनेकडून उमेदवार उभा करणार। या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत जो पक्ष आमच्या रिफायनरी विरोधाचा विषय आपल्या अजेंड्यावर ठेवेल त्यांनाच मतदान करण्यात येईल आणि समजा आमचा जर विषय कोणी ठेवला नाही तर मात्र कोणालाही मतदान करणार नाही। समूह शाळांसाठी राज्यभरातून 700 प्रस्ताव। साधारणतः 19 शाळांचं समायोजन करून समूह शाळा निर्माण करणं प्रस्तावित। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसलेल्या आंदोलकांचा मुक्काम आणखी 2 दिवस वाढला। तोंडी न देता अंमलबजावणीची खात्री करूनच माघारी फिरू, आंदोलनकर्त्यांची भूमिका।